नमस्कार आणि डिटरमिन द एफिशियन्सी ऑफ 3-phase स्क्विरल केज इंडक्शन मोटर बाय नो लोड टेस्ट अँड ब्लॉक रोटर टेस्ट या सत्रात आपले स्वागत आहे. चला आपण सत्राला सुरुवात करूया. आता या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया. या सत्राच्या शेवटी तुम्ही हे जाणून घेऊ शकाल. दिलेल्या 3-phase स्क्विरल केज इंडक्शन मोटरसाठी नो लोड चाचणी करा. वरील 3-phase स्क्विरल केज इंडक्शन मोटरसाठी अवरोधित रोटर चाचणी आयोजित करा. मोटरच्या कार्यक्षमतेची गणना करा. ही चाचणी आयोजित करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि साधने आहेत. ब्रेक लोडिंग व्यवस्था आणि स्प्रिंग बॅलन्ससह 3-phase स्क्विरल केज इंडक्शन मोटर, 3-phase ऑटो ट्रान्सफॉर्मर, ट्रिपल पोल सिंगल थ्रो TPST स्विच, MI व्होल्टमीटर, MI एमीटर्स, टॅकोमीटर, डायनामोमीटर, प्रकार वॉटमीटर, कनेक्टिंग वायर्स. नो लोड चाचणीमध्ये स्टेटर करंट प्रामुख्याने निसर्गात चुंबकीय होत असल्याने विद्युत प्रवाह अत्यंत प्रेरक स्वरूपाचा असतो. त्यामुळे नो लोड चाचणी अंतर्गत पॉवर फॅक्टर खूप कमी आहे. नो लोड चाचणीमध्ये लो पॉवर फॅक्टर LPF वॉटमीटर आवश्यक आहे. अवरोधित रोटर चाचणीमध्ये पूर्ण लोड करंट वॉटमीटर मधून वाहतो आणि म्हणून युनिटी पॉवर फॅक्टर UPF प्रकारचा वॉटमीटर वापरला जातो. मीटर निवडल्यानंतर लोड नसलेल्या चाचणीसाठी सर्किट आकृतीनुसार सर्किटमध्ये खडखडाट करणे आवश्यक आहे. 3-phase AC सप्लायमधून प्रत्येक फेजपासून TPST स्विचच्या इनपुट बाजूस वायर जोडलेल्या जातात. TPST स्विचचे आउटपुट 3-phase ऑटो ट्रान्सफॉर्मरशी जोडलेले आहे. R आणि Y टप्प्यांमधील लाईन व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटर जोडलेले आहे आणि Y फेज करंटसाठी मोजण्यासाठी एमीटर जोडले आहे. 3-phase पॉवर मोजण्यासाठी सर्किटमध्ये 2 वॉटमीटर वापरले जातात. M2L म्हणून चिन्हांकित केलेली वर्तमान कॉईल फेजसह मालिकेत जोडलेली आहे आणि संभाव्य कॉईल CV टप्प्यांदरम्यान जोडलेली आहे. टर्मिनल M आणि C शॉर्ट सर्किट केलेले आहेत. मोटरचे स्टेटर फेज वाइंडिंग हे सर्किट डायग्रामानुसार वॉटमीटर आणि एमीटर ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटशी जोडलेले आहेत. थ्री-फेज पॉवर सप्लाय चालू करा आणि TPST स्विच बंद करा. ऑटो ट्रान्सफॉर्मरचे नॉब हळूहळू उजवीकडे वळवा आणि व्होल्टमीटर रीडिंगचे निरीक्षण करा जोपर्यंत ते मोटरच्या रेट केलेल्या व्होल्टेजपर्यंत पोहोचत नाही. मोटर हळूहळू वेग पकडू लागते आणि रेट केलेल्या वेगापर्यंत पोहोचते. वॉटमीटरचे कोणतेही वाचन नकारात्मक असल्यास पुरवठा बंद करा. सर्किटला प्रारंभिक स्थितीत आणा आणि नंतर त्या वॉटमीटरच्या वर्तमान कॉइलच्या M आणि L टर्मिनल्स कनेक्शनची अदलाबदल करा आणि प्रयोग पुन्हा करा. त्या वॉटमीटरचे रीडिंग नकारात्मक मानले जाणे आवश्यक आहे. आता व्होल्टमीटर, एमीटर आणि वॉटमीटर रीडिंग्स आणि खाली नोंद करा. सारणी साधनांच्या श्रेणीवर आधारित वाचन रेकॉर्ड करताना योग्य गुणाकार घटक विचारात घेणे आवश्यक आहे. पुरवठा बंद करा आणि मोटरमधील सर्व मीटर आणि कनेक्शन डिस्कनेक्ट करा. कमी व्होल्टेज DC पुरवठा लागू करून स्टेटरचा प्रतिकार मोजा.
स्टेटर वाइंडिंगच्या 2 टोकांच्या दरम्यान MC प्रकाराचे व्होल्टमीटर 0 to 30 व्होल्ट श्रेणी स्टेटर टर्मिनल्स आणि MC प्रकारचे एक ॲमीटर दरम्यान कनेक्ट केले जाऊ शकते. 0 to 2.5 एम्प श्रेणी स्टेटर वाइंडिंगसह मालिकेत जोडली जाऊ शकते. या तक्त्यामध्ये मीटर रीडिंग रेकॉर्ड आणि सारणीबद्ध केले जाऊ शकते. जर स्टेटर वाइंडिंग स्टार मोडमध्ये जोडलेली असतील, रेझिस्टन्स पर फेज RP is equal to V/I into 1/2. Therefore, RP is equal to R/2. स्टेटर वाइंडिंग्स डेल्टा मोडमध्ये जोडलेली असल्यास रेझिस्टन्स बिटवीन 2 टर्मिनल्स R is equal to V/I. Resistance per phase is equal to RP. R is equal to RP parallel to 2RP, that is 1/R is equal to 1/2RP plus 1R/RP. Resistance measured is equal to 3/2RP. Therefore, RP, resistance per phase of stator, is 2/3R. नो लोड चाचणी दरम्यान घेतलेल्या रीडिंगमधून नो लोड नुकसानाची गणना करूया. नो लोड दरम्यान होणारे नुकसान हे आहेत: स्टेटर वाइंडिंगमध्ये 12R नुकसान, स्टेटर आणि रोटरमध्ये मुख्य नुकसान, घर्षण आणि वाऱ्याचे नुकसान. नो लोड कॉपर लॉस इज इक्वल टू 3 into I0 PH square into RP is equal to 3 into 1.5 square into 2/3 into 7.14 is equal to 27.98 watts, where IOPH हा प्रति फेज नो लोड करंट आहे. तारा जोडलेल्या मोटरसाठी I0 फेज इज इक्वल टू I0. डेल्टा कनेक्टेड मोटरसाठी I0 फेज इज इक्वल टू I0/√3. इंडक्शन मोटरमध्ये मुख्य नुकसान, घर्षण आणि विंटेज नुकसान व्यावहारिकरित्या स्थिर राहतात. सतत नुकसान इज इक्वल टू WO minus 3 into I0 फेज स्क्वेअर into RP, कुठे WO ही नो लोड इनपुट पॉवर आहे -27.98 equal to 72.02 watts, कुठे WO ही नो लोड इनपुट पॉवर आहे. रोटर ब्लॉक केलेल्या स्थितीत ठेवा. मेन ऑन करा आणि TPST स्विच बंद करा. ऑटो ट्रान्सफॉर्मर नॉब फिरवा जोपर्यंत ॲमीटर पूर्ण लोड करंट वाचत नाही. व्होल्टमीटर रीडिंग आणि वॉटमीटर रीडिंगचे निरीक्षण करा. दर्शविलेल्या तक्त्यामध्ये मीटर रीडिंग टेबल करा. पुरवठा आता बंद केला जाऊ शकतो आणि मोटरमधून मीटर आणि कनेक्शन काढून टाका. संक्षेप करण्यासाठी आम्ही हे शिकलो: दिलेल्या 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटारसाठी नो लोड चाचणी करा. वरील 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटारसाठी अवरोधित रोटर चाचणी आयोजित करा. मोटरच्या कार्यक्षमतेची गणना करा. तर हे सर्व डिटर्मिन द एफिशियन्सी ऑफ 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर बाय नो लोड टेस्ट अँड ब्लॉक रोटर टेस्ट याबद्दल आहे. चला आपण पुढील सत्रात भेटूया.